मराठवाड्यात एकंदरीत आपण बघितलं तर 4 ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 4 ठिकाणी निवडणुका होत आहेत. आता सुरुवातीची जर आपण कल पाहिले आणि जवळपास काही ठिकाणी तर निकाल लागलेले पण आहेत रोशन. हे जर बघितलं तर महायुतीचं वर्चस्व पूर्णपणे दिसून येत आहे या 4ही जिल्हा परिषदेवर. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धाराशिवमध्ये जरा थोडंसं त्रिशंकू अवस्था दिसत आहे. कारण की धाराशिवमधले जर निकाल बघितले आपण तर तिथं त्रिशंकू अवस्था दिसत आहे. सुरुवातीला भाजप मोठा पक्ष ठरेल असं वाटत होतं, मात्र आता तर सध्या तरी शिंदे यांची शिवसेना त्या ठिकाणी मोठा पक्ष ठरत आहे आणि भाजप 2 नंबरवर आहे आणि अजित पवारांची पक्षालाही तिथं 4 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत महायुती म्हणून त्या ठिकाणी वर्चस्व महायुतीचं असेल. मात्र जर तिथला अंतर्गत जर आपण काही गोष्टी बघितल्या तर एकनाथ शिंदेची शिवसेना या ठिकाणी भाजपसोबत जाईल किंवा न जाईल याचा प्रश्न आहे. कारण की तानाजी सावंतच्या गटाचे जवळपास 8 ते 10 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील यांचं फारसं शक्य नसल्यामुळं या ठिकाणी थोडंसं आपण त्रिशंकू अवस्था दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणीचा निर्णय हा मात्र पालकमंत्री या ठिकाणचे प्रताप सरनाईक आणि तानाजी सावंत मिळून घेतील आणि महायुतीची सत्ता बसेल असं वाटतं. परंतु ह्या दोघांच्या हातात या ठिकाणचा निर्णय असणार आहे. राजकीय नेते